हॅलो तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सुंदर असा टॉपिक मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व. मानवी जीवनातील पाण्याचं महत्त्व तर काय उपयोग आहे तुमच्या पैशाचा, काय उपयोग आहे तुमच्या धनाचा, जर नसेलही थेंबही पाण्याचा. जर नसेल थेंबही पाण्याचा, म्हणून जपा थेंब थेंब पाण्याचा, म्हणून जपा थेंब थेंब पाण्याचा. पाणी म्हणजे जल, नीर, तोय, उदक, अंबू, सलील, जीवन कितीतरी शब्द आपण पाण्यासाठी वापरतो. पण पाण्याला जीवन असे हे जे म्हटले आहे ते अगदी बरोबर वाटते. खरेच पाणी म्हणजे जीवन, पाण्याशिवाय जीवनाची कल्पनाच नाही. जगातील प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी पाण्याची गरज लागते. छोट्या छोट्या जीवजंतूपासून ते विशालकाय प्राण्यांनासुद्धा पाण्याची गरज असतेच. पृथ्वीवरील प्रत्येक जीवांचे अस्तित्व पाण्यामुळेच आहे. पिण्याच्या आणि घरगुती वापराशिवाय पाणी जगाच्या अस्तित्वासाठी सुद्धा आवश्यक आहे. पाण्याशिवाय आपली पृथ्वी टिकणार नाही. दैनंदिन जीवनात पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर अनेक कामांसाठी वापरले जाते. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण पाणी केवळ स्वयंपाकासाठी वगैरे आणि ह्याच्यासाठीच नाही तर आपण भरपूर ठिकाणी वापरतो. दैनंदिन जीवनात पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर अनेक कामांसाठी वापरले जाते. स्वच्छतेच्या कामासाठी, जसं की आपण कुठे बी स्वच्छता करायची झाली तर स्वच्छतेच्या कामासाठी पण आपण पाण्याचा वापर करतो. ही पाण्याचा खूप वापर केला जातो. म्हणजे पाण्याचा जास्तीत जास्त दैनंदिन जीवनात तर आपल्या खूप पाण्याचा वापर केला जातो. शेती संपूर्णपणे पाण्यावर अवलंबून असते. जसं की आपण शेतामध्ये जातो आणि सगळं काही जे असतं शेतामध्ये ते सर्व पाण्यावरच अवलंबून असतं. जर पाणी नसेल तर ते करणं अशक्य आहे. प्रत्येक पिकाला, प्रत्येक ह्याच्यासाठी पाण्याची गरज असते. जर पाणी नसेल तर आपल्याला शेतीही करता येणार नाही. म्हणजे जर आपल्या शेतामध्ये पाण्याचा वगैरे बोर नसेल तर आपण त्याच्यावर कोणत्याही पीक सगळं काय असतं ते पाण्यावर अवलंबून असते. त्याच्यामुळे ते कोणतेही पिकं त्याच्यामध्ये येणार नाहीत. पाण्याची खूप गरज आहे शेतीमध्ये. शेती नाही तर अन्नधान्य नाही. जर शेतीच नसेल तर आपल्याला जे काही आपण शेतामध्ये हे करणार होतो ते अन्नधान्य पण आपल्याला भेटणार नाही. कारण तिथेही पाण्याची खूप गरज आहे. पाणी म्हणजे जीवन आहे. अन्नधान्य नाहीतर माणसाचे जगणं अशक्यच आहे. आणि दैनंदिन जीवनामध्ये माणसाचं जगणं तर अशक्यच आहे. पाणीच नसेल तर हा सुंदर हिरवागार निसर्ग कोमजून जाईल. जर पाणी नसेल तर हे सुंदर असा दिसणारा निसर्ग कोमजून जाईल. पाण्याशिवाय पृथ्वीवर काहीच होत नाही. कुठेही चैतन्य दिसणार नाही. म्हणून पाणी हे मानवी जीवनासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि आपण कुठेही चैतन्य पाहू शकणार नाही. म्हणजे मानवी जीवनामध्ये पाण्याचं खूप अनमोल पाणी हे अनमोल आहे. आणि पाणी हे अनमोल आहे. मानवी जीवनामध्ये हे एक हिरा आहे. पाणी म्हणजेच एक हिरा आहे. पाणी हे अनमोल आहे. त्यामुळे पाण्याचा वापर योग्य पद्धतीने झाला पाहिजे. म्हणजे आपण त्या दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा जपून आणि योग्य पद्धतीने आपण त्या पाण्याचा वापर केला पाहिजे. आपण पाहतो हजारो लिटर पाणी व्यर्थ जाते. तसेच खूप पाऊस पडतो, पण पाणी जिरवले न गेल्यामुळे पाणी समुद्राला जाऊन मिळते. त्याचा शेतीसाठी वापर होत नाही. म्हणजे आपण पाहतो हजारो लिटर पाणी व्यर्थ जाते. म्हणजे जेव्हा पाऊस पडत असतो आपण त्या पाण्याची साठवण करून ठेवत नाही. आणि जर आपण त्या पाण्याची साठवण करून ठेवली तर ते पाणी दीर्घकाळ टिकू शकते. पण आपण तसं न करता आपण काय करतो, त्या पाण्याला जिरवत नाही. जसे की शेततळे आपण बनवत नाही. आणि जर आपण तसे शेततळे वगैरे आपल्या शेतामध्ये, शेताच्या बाजूला आपण तसं करून ठेवलं तर आपण पाण्याचा जास्तीत जास्त वापर करू शकतो. आणि समुद्राला जाऊन मिळते. म्हणजे आपण पाणी न साठवल्यामुळे त्या पाण्याचं काय होते, ते नदीला जाते, नदीचं ओढ्याला जाते. ओढ्याचं असं म्हणजे नदी ओढे भरून ते कशाला जातात, समुद्राला मिळतात. आणि ते समुद्रामध्ये पाणी जाते आणि त्या पाण्याचा वापर आपण शेतीसाठी करत नाही. तर आपल्याला जास्तीत जास्त काय करण्याची गरज आहे, शेततळे बांधण्याची गरज आहे. पाण्याच्या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. म्हणजे पाण्याच्या संबंधीमध्ये
आपल्या आजूबाजूच्या गावांना, आजूबाजूच्या शहरांना पाण्याबद्दल महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे, की पाण्याचा कसा वापर करावा आणि पाणी हे मानवी जीवनातील खूप महत्त्वाचा भाग आहे. ह्याचा आपण दैनंदिन जीवनात चांगल्या पद्धतीने वापर केला पाहिजे. पाणी जपून वापरणे गरजेचं आहे. पाण्याचा जास्तीत जास्त जपून वापर केला पाहिजे. म्हणजे जिथं 1 लिटर पाणी लागत आहे तिथं 1च लिटर पाणी वापरायला पाहिजे, की जास्त नाही. जसं अंघोळीला 1 लिटर 7 लिटर बादली व 10 लिटरची बादली असेल तर तेवढीच वापरायची. म्हणजे जास्त अंगावर पाणी घेतल्यानेही काही आपली होणार नाही. त्या अंगावरचं पाणी खालीच पडणार असतं. पण कमी पाण्याचा वापर करण्याचा प्रयत्न करायचा. पाण्याचे नैसर्गिक स्रोत शुद्ध ठेवणे ही काळाची गरज आहे. म्हणजे पाण्याचे जे काही नैसर्गिक स्रोत आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने हे केलं पाहिजे, वापरलं पाहिजे. पडतो पण पाणी जिरवले न गेल्यामुळे पाणी समुद्रात मिळते आणि शेतीसाठी वापर होत नाही. तर आपण हे पाहिलेलं आहे आणि चांगल्या उपाययोजना केल्या पाहिजे पाणी साठवण्यासाठी. त्यावरही उपाययोजना होणे गरजेचे आहे. पाण्याच्या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती करणे आणि पाण्याचा जपून वापर करणे हे आपण पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. आणि अशाच म्हणजे आपल्या देशामध्ये पाण्याची कमतरता होणार नाही जर आपण पाण्याचा चांगल्या पद्धतीने वापर केला, झाडांना पाणी दिलं आणि आपण जर तलाव हे जे शेततळे आपल्या शेतामध्ये जर बांधले तर आपल्याला पाण्याचा जास्तीत जास्त आपण साठवू शकतो आणि पाण्याचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकतो. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि लाईक बटनवरती आणि सबस्क्राईब बटनवरती टॅप करा. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.